नमस्कार मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 च्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ बघितलेला होता, आपल्याला 30 जून 2025 ला निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची स्तर पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जे प्रश्नपत्रिका लागणार आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण विषय मराठीच्या प्रश्नपत्रिका जाणून घेतल्या आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता विषय गणिताच्या प्रश्नपत्रिका जाणून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मित्रांनो, पुन्हा एकदा मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांचं मी ते आभार मानतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 5 मार्च ते 30 जून पर्यंत चालणार होता आणि आता हा शेवटचा टप्पा आहे। शेवटची आपल्याला स्तर पडताळणी करायची आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका लागणार आहे त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत। तर 30 जून 2025 च्या निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर पडताळणी करिता ज्या आपल्याला प्रश्नपत्रिका लागणार आहे विषय गणिताच्या, त्या कशा असायला पाहिजे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। शाळा स्तरावर आपल्या मागील शैक्षणिक सत्रापासून जो महत्त्वाचा कार्यक्रम सुरू आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, तर त्याचा शेवटचा टप्पा आहे 30 जूनचा आणि आपणाला या शेवटच्या 30 जूनला आपल्याला विद्यार्थ्यांची स्तर पडताळणी करायची आहे। तर ती कशा पद्धतीने करायची आहे किंवा कोणत्या प्रश्नपत्रिकेच्या सहाय्याने करायची आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण विषय मराठीचे जे प्रश्नपत्रिका आहे त्या जाणून घेतल्या। आज आपण आता विषय गणिताच्या प्रश्नपत्रिका जाणून घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले आहे की सर याच्या प्रश्नपत्रिका आपल्याला कुठून प्राप्त होतील, किंवा काही जणांचे व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज आहे। तर व्हॉट्सअपवर ज्यांचे मेसेज आहे त्यांना मी सायंकाळी 6 वाजता सर्व जे प्रश्नपत्रिका PDF आहे त्या शेअर करणार आहे आणि ज्यांनी व्हॉट्सअपवर नाही आहे त्यांच्यासाठी या प्रश्नपत्रिका कुठून मिळणार किंवा कुठून डाउनलोड करायचे हे मी आपल्याला याच व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम इयत्ता दुसरीसाठी गणिताचा हा पेपर असणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचा असणार आहे हा प्रश्न। पहिला असणार आहे पुढील संख्या वाच। तर यामध्ये काही संख्या दिलेल्या आहे, एकूण 12 संख्या दिलेल्या आहे आणि मित्रांनो, यापैकी विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी किमान 9 संख्याचे अचूक वाचन केल्यास त्याला संख्याज्ञान स्तरावर नोंदवावे। तर आपल्याला 12 पैकी 9 संख्या त्यांनी जर वाचल्या तर आपल्याला त्याला संख्याज्ञान या स्तरावर ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा जो असणार आहे बेरीज कर सूचना, विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी किमान 4 बेरजा अचूक केल्यास त्याला बेरीज स्तरावर नोंदवावे। तर इथे काही उदाहरणं दिलेली आहे मित्रांनो बेरजेचे। यापैकी 6 उदाहरणं आहे, यापैकी तो 4 उदाहरण त्याने सोडवणे अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा जो असणार आहे वजाबाकीचा, तर यामध्ये विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी किमान 4 वजाबाकी अचूक केल्यास त्याला वजाबाकी स्तरावर नोंदवावे। तर इथे एकूण 6 वजाबाकीचे उदाहरणं दिलेले आहे आणि त्यांनी 4 सोडवणे अपेक्षित आहे। तर मित्रांनो, इथे कालच आपण बघितलं, कालचा मराठीचा आपण जो पेपर बघितला त्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येक वर्गवाईज प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहे आणि काठिण्य पातळी प्रत्येक वर्गाला थोडी थोडी वाढवण्यात आलेली आहे। तर आता हे वर्ग दुसरीसाठी होतं, तर आता इयत्ता तिसरीचा पेपर आता आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये थोडीफार काठिण्य पातळी वाढवून तिथे जे आहे ते उदाहरण दिलेले आहे। तर बघा, हा असणारा इयत्ता तिसरीचा पेपर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता तिसरी विषय गणित। तर बघा, इथे सुद्धा पॅटर्न एकच असणार आहे, फक्त काठिण्य पातळी जे आहे ते वाढवण्यात आलेली आहे। तर बघा, इथे पुढीलपैकी संख्याचे वाचन करा। तर इथे 9 संख्याचे वाचन करायचे आहे, 12 संख्या दिलेल्या आहे आणि इथे थोड्या मोठ्या आणि काठिण्य पातळी थोडी वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर बेरजेची उदाहरणं सेम आहे, काठिण्य पातळी थोडी वाढवलेली आहे आणि त्यानंतर आहे वजाबाकी। तर इयत्ता दुसरी आणि तिसरीसाठी संख्या वाचन, बेरीज आणि वजाबाकी हे 3च असणार आहे। त्यानंतर इथे आपण इयत्ता चौथीचा जर पेपर बघितला विषय गणित, पॅटर्न सेम असणार आहे, एकूण 9 संख्याचे वाचन करायचे आहे 12 संख्येपैकी। तर इथे काठिण्य पातळी वाढवलेली आहे। तर बघा, इथे जवळपास 3 अंकी संख्या दिलेली आहे काही, तर अशा पद्धतीचं असणार आहे। त्यानंतर बेरीज कर, इथे सुद्धा काठिण्य पातळी वाढवून इथे तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने वजाबाकीचं सुद्धा आहे। तर मित्रांनो, अत्यंत सुटसुटीत असे सुंदर असे हे पेपर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यामार्फत आलेले आहे। आणि त्यानंतर इयत्ता चौथीसाठी मित्रांनो तिसरा प्रश्न जो असणार आहे तो असणार आहे गुणाकाराचा। तर बघा, दुसऱ्या पेजवर इथे गुणाकार आलेला आहे, विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी 4 गुणाकार अचूक केल्यास त्याला गुणाकार स्तरावर नोंदवावे। तर इथे जवळपास 6 गुणाकार दिलेले आहे आणि आपल्याला कमीत कमी त्या विद्यार्थ्याने
4 गुणाकाराची उदाहरणे सोडवणे अपेक्षित असणार आहे, तरच त्या विद्यार्थ्याला आपल्याला गुणाकार या स्तरावर ठेवायचं आहे। तर हे असणार आहे इयत्ता 4थीसाठी। आता आपण इयत्ता 5वी ते 8वीसाठी एक कॉमन पेपर असणार आहे गणिताचा, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम पडताळणी अंतर्गत। तर बघा यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा हा असणार आहे आणि हा असणार आहे इयत्ता 5वी ते 8वीसाठी। तर बघा पुढील संख्या वाचा। तर इथे आता 5वी ते 8वीच्या मानाने ती काठिण्य पातळी जी आहे ते वाढवण्यात आलेली आहे आणि या पद्धतीच्या संख्या तिथे दिलेल्या आहे। 12 संख्या आहे, एकूण 9 संख्येचं वाचन त्या विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे। त्यानंतर बेरीजेचे उदाहरणं दिलेले आहे, एकूण 6 उदाहरणं आहे आणि त्यापैकी 4 सोडवणे त्यांनी अपेक्षित आहे। काठिण्य पातळीनुसार ते वाढवण्यात आलेले आहे, मोठी उदाहरणं आहे, 4 अंकी संख्या आहे त्यामध्ये। त्यानंतर बघा खाली वजाबाकीचा आहे प्रश्न 3ऱ्यामध्ये, यामध्ये वजाबाकीचे जवळपास 6 उदाहरणं दिलेली आहेत, 4 सोडवणे त्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे आणि काठिण्य पातळीनुसार ते संख्या त्या उदाहरणामध्ये आलेले आहे। त्यानंतर बघा प्रश्न 4था असणार आहे गुणाकार। तर इथे बघा गुणाकार करा, तर इथे एकूण 4 गुणाकार त्या विद्यार्थ्यांना करायचे आहे, एकूण 6 उदाहरणं इथे दिलेली आहे आणि काठिण्य पातळीनुसार इयत्ता 5वी ते 8वीसाठी हा पेपर असणार आहे। तर त्यानुसारच हे गुणाकार जे आहे ते उदाहरणं जे आहे ते असणार आहे। त्यानंतर इथे 5वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, इयत्ता 5वी ते 8वीसाठी गणिताच्या पेपरला 5वा प्रश्न असणार आहे भागाकार कर म्हणून। तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी 4 भागाकार अचूक केल्यास त्याला भागाकार स्तरावर नोंदवावे। तर इथे मित्रांनो बघा इथे एकूण 6 भागाकाराची उदाहरणं दिलेली आहे आणि यापैकी 4 त्या विद्यार्थ्यांनी सोडवणे अपेक्षित आहे। तर अशा पद्धतीचा हा 5वी ते 8वीसाठीचा पेपर असणार आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 30 जून 2025ला म्हणजे उद्या आपणाला जे विद्यार्थ्यांची अंतिम स्तर पडताळणी करायची आहे त्यासाठी हे जे पेपर आहे हे विषय गणिताचे पेपर असणार आहे आणि अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असे हे पेपर असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये हे पेपर झाल्यानंतर आपल्याला एक अहवाल तयार करावा लागणार आहे, एक प्रपत्र असणार आहे। तर ते प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे, वर्गवाईज कसं असणार आहे, संकलनाचं कसं असणार आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं ते प्रपत्र असणार आहे आणि आपल्याला शाळा स्तरावर ते ठेवावं लागणार आहे किंवा वरिष्ठ स्तरावर सुद्धा पाठवावं लागणार आहे। तर ते प्रपत्र आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, अत्यंत महत्त्वाचा तो व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल। आणि मित्रांनो या आपल्या चॅनलवर नेहमी शैक्षणिक अपडेट्स असतात, ऑनलाईन कामाचे व्हिडिओ असतात आणि शासनाकडून आलेले जे परिपत्रक वगैरे असतात त्याची माहिती असते। तर त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण इथे बघितलेला आहे आणि अपेक्षा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल। मित्रांनो हे सर्व जे पेपर आहे याची PDF आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे आणि कशी प्राप्त होणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते लिंक टाकणार आहे, PDF लिंक, डाउनलोड लिंक, तिथे जाऊन आपण तो डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह, अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।